नमस्कार मंडळी, आज बनवूया अगदी मंदिरामध्ये मिळते तशी प्रसादाची लापशी. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्ये, उपवास, सण समारंभ हे सगळं असतं. त्यामध्ये आपण खूपदा प्रसादासाठी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस तुम्ही ही अगदी परफेक्ट प्रमाणामधली लापशी बनवू शकता. खूप योग्य पद्धतीने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं काही प्रमाण काढलेलं आहे. तर इथं हा भरडा आहे, याला जाडा रवासुद्धा म्हणतात. तर हा मी 1 वाटी घेतला आहे, त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी काही काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेत. 10 ते 12 काजू मी इथं असे मोठे कट करून घेतलेत आणि 4 ते 5 बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर अगदी थोडंसं खोबरं मी इथं चिरून घेतलेले अगदी पातळसर. त्यानंतर काही मनुके घेतलेले आहेत. अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आणि 2 ते 3 विलायची घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण असे गोडाचे पदार्थ बनवतो ना गूळ घालून, त्यामध्ये बडीशोपचा जो स्वाद आहे ना तो खूप छान येतो. इथं 4 चमचे मी तूप घेतलेले. आता हे तूप छान असं कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण जे काजू बदाम कट करून ठेवले होते ते हलकेसे आपल्याला छान असे परतून घ्यायचे. यामध्येच आपण जे खोबरं आणि मनुके ठेवले होते ते सुद्धा घालणार आहे आणि हे एकत्रित छान असं तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचं. याचा खूप सारासा डार्क रंग करायचा नाही, हलकंसं तांबूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे छान असं भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा, तर लापशी ना अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी तुम्हाला आपण जो भरडा भाजून घेतो यासाठी काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची लापशी अगदी 10 ते 15 मिनटामध्ये छान अशी शिजली जाते, अजिबात अशी वातट वगैरे होत नाही. तर इथं आपण जे ड्रायफ्रूट्स टाकले होते तुपामध्ये भाजण्यासाठी ते सगळे मी काढून घेतले आणि त्याच तुपामध्ये हा भरडा आपल्याला अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे. शक्यता गॅसची फ्लेम ही बारीक करायची. भांडं हे थोडंसं जाडबुडाचं असलं पाहिजे, म्हणजे भरडा करपत नाही, अगदी व्यवस्थित असा भाजला जातो. तर सुरुवातीला जो भरड्याचा रंग आहे तो अगदी पिवळसर असतो आणि त्यानंतर हलकासा असा भरडा भाजत भाजत गेला की त्याचा रंग थोडासा पांढरा होतो आणि त्यानंतर याला हलकासा तांबूस रंग यायला लागतो. त्यावेळेस समजायचं आपला भरडा व्यवस्थित असा भाजलेला आहे. भरडा जर कच्चा राहिला तर तो शिजत नाही, दांडरल्यासारखा होतो. त्यामुळे भरडा व्यवस्थित भाजून घ्यायचा, हे मात्र लक्षात ठेवा. यामुळे ना लापशी व्यवस्थित होण्यासाठी, रसरशीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे भरडा छान भाजायचा आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे भरडा अगदी 5 ते 6 मिनिटामध्येच बऱ्यापैकी शिजतो, अजिबात असा कच्चा राहत नाही. तर 1 वाटी भरडा होता, त्यासाठी इथं मी 3 वाटी पाणी गरम करून घेतलं होतं. आता हे सगळं पाणी यामध्ये घातलं, छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि ह्या भरड्यावर आपल्याला आता व्यवस्थित असं या कढईवर झाकण ठेवायचं आणि हा भरडा आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. खूप असा उघडा जर आपण ठेवून शिजवला ना तर दांडरल्यासारखा होतो, त्यामुळे यावरती झाकण ठेवूनच शिजवायचा. अगदी आपण भात जसा शिजवून घेतो अगदी त्या पद्धतीने शिजवायचं, जसं रवा भात वगैरे आपण शिजवतो तसं मध्यम गॅस करून आपल्याला हा भरडा शिजवायचा आहे. तुम्ही ही स्टेप कुकरमध्ये सुद्धा करू शकता, पण कढईमध्ये सुद्धा खूप पटकन होतं, त्यामुळे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. आता आपण जो गूळ किसून ठेवला होता तो गूळ एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी यामध्ये मी पाणी घातलेले. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण भरडा शिजण्यासाठी मी 3 वाटी पाणी घातलेले आणि इथे सुद्धा 1 वाटी पाण्याचा मी वापर केलेला आहे. असं टोटली इथं 4 वाटी पाणी आपण वापरलेलं आहे ही लापशी शिजण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता अगदी 70 ते 80% हा भरडा व्यवस्थित असा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा फुललेला आहे. आता यामध्ये जे आपण गूळ आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं, आता हे यामध्ये गाळून घालायचं आहे. तर काय होतं ना, खूप जण डायरेक्ट किसलेला गूळच यामध्ये घालतात, ते सुद्धा योग्य आहे. पण काय होतं ना, कधी कधी गुळामध्ये कचरा किंवा एखादा खडा वगैरे असू शकतो, तो खाताना जर दाताखाली आला तर मन खूप खराब होतं. त्यामुळे शक्यता गुळाचं असं पाणी करून घ्यायचं आणि ते ह्यामध्ये घातलं ना तर मात्र अगदी व्यवस्थित अशी लापशीसुद्धा शिजली जाते आणि मनात जे आपलं असतं ना की गुळामध्ये कचरा वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्या मनाचा वेहम निघून जातो.
तर इथं आता तुम्ही बघितलं आपल्याला टोटली 4 वाटी पाणी लागलेले. आपण यामध्ये गुळाचं पाणी घातले त्यामुळे लापशी चिकट होऊ शकते. तर तसं होऊ नये यासाठी इथं मी आणखी 1 चमचा तूप यामध्ये घातलेला आहे. तूप घातल्यामुळे काय होतं ना, लापशी जी आहे ना ती अगदी मोकळी सळसळीत होते, तरीसुद्धा ती खाताना मात्र अगदी रसरशीत लागते, अजिबात अशी कोरडी लागत नाही. हे नक्की लक्षात ठेवा. आणि 1 चमचाभर तूप यावरती घालायचं, झाकण ठेवायचं. आणखी 5 ते 6 मिनिटासाठी ही लापशी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. तर तुम्ही या लापशीचा रंग बघू शकता, अगदी सुरेख असा याला रंग आलेला आहे. तर मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ते सुद्धा मस्त अशी लापशी बनवून खातील. तर हा लापशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे छान असं मिक्स करून घेतलं आणि जे आपण काजू बदाम आपण जे फ्राय करून ठेवले होते ते सुद्धा आता यामध्ये घालायचे. हलकीशी लापशी शिजल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी हे ड्रायफ्रूट घालायचे. म्हणजे काय होतं ना, हा जे आपण काजू बदाम जे तळून घेतलेले आहेत ना, त्यांचा क्रंच तसाच राहतो, असे मऊ पडत नाही आणि ते लापशी खाताना खूप छान लागतात. त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचे. आता हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आपण जी बडीशोप आणि विलायची ठेवली होती त्याची मी थोडीशी पावडर करून घेतली आणि यामध्ये घातली. याने याचा स्वाद खूप छान येतो. तुम्हाला बडीशोप नसेल घालायची तर तुम्ही फक्त विलायचीसुद्धा यामध्ये घालू शकता. अगदी मस्त अशी आपली ही लापशी इथे बनवून तयार झालेली आहे. आता ही आपली लापशी तयार आहे, तरीसुद्धा आपल्याला यावरती अगदी 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस अजिबात आता चालू ठेवायचा नाही. गॅस बंद करून झाकण ठेवलं म्हणजे ते वाफेमध्येच ही छान अशी थोडीशी जी अशी चिकट वाटते ना, तीसुद्धा अगदी मस्त होते. तर आता ही आपली लापशी इथे बनवून तयार आहे. हे बघा, अगदी रसरशीत आणि मऊ लुसलुशीत आपली लापशी इथे बनवून तयार आहे. मंडळी, तसं तर लापशी खूप हेल्दी ऑप्शन आहे. खूप जण डाएटमध्ये सुद्धा लापशी खातात, पण आपण अशी गूळ वगैरे घालून अगदी पौष्टिक अशी लापशी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. एखाद्या दिवशी काहीतरी गोड खायचं असेल तर तुम्ही ही लापशी बनवून खाऊ शकता. मंडळी, तुम्ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.